बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक पुरुषोत्तम रोहनकार लिखित कादंबरी गावगाडा. प्रकरण दुसरे. दे दान तर सुटे गिरान, द्या कपड्या लत्त्यांचं दान, गाय वासरूचं दान, गहू ज्वारीचं दान, तर सुटे गिरान. पिऱ्या मांगानं दिवस निघाल्या पाटलाच्या वाड्यावर आरोळी ठोकली. पाटील मनाशीच हसले. रात्री चंद्रग्रहण होते. सारी दुनिया बदलली, पण आपले मांग नाही बदलले. त्यांचा पिढीचा धंदा सुरूच आहे. अजूनही मेल्या जनावरांचं कातडं काढतात, सडकं पडकं खातात, भीक मागतात. दर अमावश्याला आवाज वाढवो माय म्हणून आवाज देतात. त्यांचा खाट बाज विणण्याचा धंदा आणि सगळ्यात महत्त्वाचा धंदा वाजंत्री वाजवण्याचा. लग्नप्रसंगी यांना फार महत्त्व येतं. अशावेळी यांच्या घरी 2 दिवस का होईना मुलाबाळांना गोडधोड मिळतंच. पाटील दारी आले. पाय लागतो पाटील. कोण रे? मी पिऱ्या मांग. पिऱ्या, बऱ्याच दिवसानं दिसला की रे. बिमार होतो पाटील, पोटाचा लई त्रास. मग डॉक्टरला दाखवायचं. सरकारी दाखवलं होतं, आता बरे आहे तब्येत. एवढ्यात पाटलीन आली. हातात खूप सुपात गहू. घे दे माय. पाटील बुवा, तुमच्या अंगाचा सदरा द्या ना मले. निराज घालेले काय नाही. बरं बरं. अहो, तो निळ्या आकाशी रंगाचा सदरा थोडा फाटला आहे, तो द्या पिऱ्याला. देते हां. आणि पाटील, टोपी नसल गड्या. बरं राहू द्या. आणि ते सगळं घेऊन पिऱ्या जाऊ लागला. पिऱ्या, जी मालक, सांच्याला आमची म्हस बाजरून देशील? अंगावर नुसते केस वाढलेत तिचे. उद्या आलं तर चालेल काय पाटील? उद्या नको, आजच ये. जी येतो मालक. आणि पिऱ्या गेला. पाटलानं मग नाश्ता पाणी केलं आणि बैठकीत बसायला येणार एवढ्यात पांडू परीट आला. धुतलेले कपडे, काही इस्त्री केलेले, हातात भलं मोठं गाठोडं. बाईसाहेब, कपडे आणलेत, ठेव तिथं. अंगणात भला मोठा तख्तपोस होता, लाकडी. त्यावर त्यानं धुतलेले स्वच्छ कपडे ठेवले. काय पांडवा, किती आणलेत रे कपडे? 2 जोड तुमचे आहेत पाटील, आणि 2च थोरल्या पाटलांचे, काही बाईसाहेबांचे आहेत. उद्या पैसे घेऊन जाशील? आज मिळालं असतं तर. वेडा की खुळार तू. आज रविवार, बँक बंद असते. उद्या 11 वाजता ये आणि घेऊन जा. जी पाटील, येईन मी. बाई, हे कपडे नेत्यात. पाटलीने कपडे उचलणार एवढ्यात पाटील गरजले. थांब ग, कपड्याला तसे शिवू नकोस. अगं, धोब्यानं धुतलेलं कपडं ते. बाटलेत? कपडे बाटलेत? हो, पण त्यानं तर स्वच्छ धुतले आहात. तुला नाही कळायचं ते. त्यावर गोमूत्र शिंपड थोडंसं, नंतर घरात नाही. अगं बाई, विसरलेच. आत्ता आणते गोमूत्र आणि कपड्यावर शिंपडते. आणि त्या आत गेल्या. पांडू परेड गेला आणि पाटील बैठकीत आले. पाटील आहेत का? पाटील आहेत का घरी? कोण रे? मी चंदू चांबार. काय म्हणतोस?
महा पोरगा शहरात चालला शिकाले. त्याले बॅरिस्टर करतं काय? आपल्या गरिबाच्यानं कुठं बॅरिस्टर होतं जी. पण सरकार आमच्या जातीले सवलती देतं म्हणून म्हणून शहरात पाठवतोस वय रे. हो. आणि तिथं राहण्याची व्यवस्था, हॉस्टेलात खाणं पिणं सारं फुकट. लेको तुम्ही झाले, हे बौद्ध मांग झाले, पक्के सरकारची जावई झाले. परवा तो बौद्धवाड्यातला गौतम आला होता. आपल्या कोळसाचा पोरगा लई शिकलाय. माझ्याजवळ आला आणि नुसता बडबड बडबड करत राहिला. त्याचा एक शब्द कळना बाबा. मी तर म्हणतो सरकारनं एवढं तुम्हाला दिले तर तुम्ही नक्की सरकारी बामण असाल. सरकारी बामण? हो ना. पहिले सरकारची जावई आणि मग सरकारी बामण. चंदू कुंभार खो खो हसला. बरं, तू कसा आला होता? तुमचा सरपंचाचा दाखला पाहिजे. कशाबद्दल? उत्पन्नाचा दाखला, गरीब आहे म्हणून. अरे पण तुझ्याजवळ जिराईत 4 एकर शेती आहे. चांगला वर्षातून 2 वेळा पिकं घेतोस. बैलजोडी आहे, तरी गरीब नादारी. पाटील बुवा, मी काहीच नाही. आजकाल तर मोठ्या फॅक्टऱ्या कारखाने चालवणारे मालदार ही सरकारला नादारी दाखवतात आणि लाखो रुपये हडप करतात. टॅक्स बुडीव त्यात. आपण की झाडकी पत्ती. चंद्या, चंद्या काय वकिलासारखा बोलतोस तू? लेका, उद्या सकाळी ग्रामपंचायतीत या आणि घेऊन जा दाखला. बरं पाटील, जातो. राम राम. आणि चंदू चांबारही गेला. पाटलानं तबक पुढं ओढलं. पूर्व दिशेला सूर्यनारायणानं आपला सोनियाचा डोळा उघडला आणि संपूर्ण क्षितिज आसमंत गुलाबी सोनेरी झालं. चराचर सृष्टी जागृत झाली. बाजूच्या झाडावरची पाखरं पक्षी चिवचिव करू लागलेत. नदी नाल्यांचं खळबळ, निर्मळ पाण्यावर सोनेरी किरणांची छाया पसरली. पूर्णा नदीचं पाणी तर असं सोनेरी चमकीनं चमकत होतं. पूर्णा नदीच्या तीरावर अनेक वास्तू असलेलं गाव म्हणजे डोंगरगाव. डोंगरगाव ह्या गावाचं नाव कसं पडलं असावं, हा एक थोडा इतिहासच आहे. दिवस निघाला. हे खुराड्यातल्या कोंबड्यानं बांग दिली. त्यावेळी चंदू चांबाराला समजलं. तो उठला. दाऱ्या अंगणात तो निजला होता. त्यानं खिशातील बिडी काढली. बिडी लाली लाल होऊन हळूहळू जळू लागली. चंदूला जरा बरं वाटलं. त्यानं घरात नजर टाकली. धुरपती अजून उठली नाही वाटतं. दीर्घ श्वास टाकून त्यानं पाण्याचा टंबरेल डबा घेतला आणि घराबाहेर पडला. तेवढ्यात आवाज आला. चंद्या. कोण? नत्तू भावजी? हो. कुठं गेला चंद्या? संडासले. दिवस कासराबरोबर आला. नांगराला येत नाही काय? पण भाऊजी, ते तर तालुक्याच्या गावाले बाळापूरले जाणार आहेत. काय? कशासाठी? आमचा रमेश नाही का, आमचा बाबू, त्याच्या उत्पन्नाचा जातीचा दाखला काढण्यासाठी. तुवा पोरगा काय कलेक्टर होते काय? चालली दाखला काढायले? त्याचं नशीब कसं आहे मी आत्ताच कसं सांगू. माणसानं कोशिश करावं. पुढं तो आणि त्याचं नशीब. सरपंच म्हणतो तो बॅरिस्टर होतो काय, तुम्ही म्हणता तो कलेक्टर होईल काय. शेवटी त्याचं नशीब. नतू भाऊजी बावरला. आता ऐनवेळी मला नांगराले गडी कोण मिळेल? यायचं नसतं तर अगोदर सांगायचं होतं. पण भाऊजी, महाबाबू कालच हॉस्टेलचा फॉर्म भरून आला. त्याले उत्पन्नाचा न जातीचा दाखला पाहिजे सांगितलं म्हणून. नत्तू भाऊजी रस्त्यानं लागला. थोड्या वेळानं चंदू आला. नत्तू भाऊजी आलते, नांगरासाठी बोलावतं. मग राहू दे बाळापूरला जायचं. मी कामाला जातो. अहो कामाचं पाहता की आपल्या बाबूचं? अहो आपलं बरं होण्यापेक्षा बुरं झालं तर चालेल, पण पहिलं आपल्या बाबूचं बरं करा आणि भलं बी. चंदू काही बोललाच नाही.
तुम्ही माझं ऐका, आपल्या बाबूचा दाखला काढायला जा. तसंच करतो. तू अंग धुवायले पाणी गरम कर, मी सरपंचाच्या घरून रहिवाशाची दाखले आणतो. वय. ग्रामपंचायत कार्यालयात चंदू चांभार गेला. ग्रामसेवक आणि सरपंच दोघेही ग्रामपंचायतीमध्ये बसलेले होते. राम राम सरपंच. राम राम. याला रहिवाशीच्या उत्पन्नाचे दाखले द्या. पाटलानं ग्रामसेवकला सांगितलं. ग्रामसेवकानं चंदूला दोन्ही दाखले लवकरच देऊन त्याला मोकळं केलं. लगबगीनं आंघोळ करून चंदू तालुक्याला जायला निघाला. चंदू स्टँडवर आला. स्टँडवर दुसरी चांदा चौकडी हजर. चंद्या, काय कुठं चाललास? चंदू त्यावर बोलला नाही. चंदू काका कुठे चालले? गौतम तिकडून येताना चंदू सोबत बोलला. अरे गौतम, तू? मी बाळापूरला जातीच्या दाखल्यासाठी चाललोय. तू जाशील तर माझं एवढं काम करशील? नाही काका, मी नाही चाललो. मी वर्गणीसाठी स्टँडवर आलो. वर्गणी? हो, आपल्या बौद्धवाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आपली 51 रुपयाची पावती फाड गौतम. हो. गौतमनं पावती फाडली. पावती खिशात घालून चंदू एसटीत बसला. एसटी तिच्या मार्गानं लागली. तहसील कार्यालय भरपूर व भरगच्च लोकांनी भरलं होतं. चंदू विचारात पडला, ह्या कार्यालयात कोणाला व कधी भेटावं. तेवढ्यात गावातला सरपंचांना पाटलाचा पोरगा भेटला. शेखर भाऊ, मायवालं काम होतं. कोणतं? आपल्या रमेशचा जातीचा दाखला पाहिजे होता. जातीचा दाखला? उत्पन्नाचा बी पाहिजे. विचारतो साहेब आले. थोड्याच वेळानं, शेखर भाऊ, विचारलं साहेब आले. साहेब थांबा म्हणतो. एवढ्या पूरपीडितेच्या केसेस काढू द्या, मग बोलू. चंदू डोक्याला हात देऊन तिथंच बसला. शेखर भाऊ ज्याले त्याले भेटले, पण बोलत काही नाहीत. मग चंदूलाच खराब वाटलं. बोलला, शेखर भाऊ, चहा तरी पिऊ. मी आत्ता साहेबासंग दूध पिऊन आलोय. चंदू तोंडावर चापट मारल्यासारखा चूप झाला. 6 वाजत आले शेखर भाऊ. हे पहा चंदू भाऊ, तुम्ही काही मायासंग आले नाही, तेव्हा तुमचं तुम्ही पहा. मी जातो, गावची शेवटची एसटी आहे. मी राहून काय करू? मी बी येतो गावाले. चला. आणि मग शेखरसोबत चंदू बी गावी परत आला. घरी चंदू पाणी पिला नाही तर धुरपदाचा पहिला सवाल, आणला बाळाचा दाखला? नाही, तहसीलीत बेजा गर्दी होती. शेखर भाऊ बी होतं संग, पण जमलं नाही. मग सकाळ जासन का? सकाळी रमेश अकोल्याला जातो म्हणतं. दाखला घेऊनच जाय म्हणा. जमलं तर परवाले आणखीन जाईन बाळापूरले. सांगेन मी त्याला तसं. एवढ्यात बाहेरून रमेश आला. आणला बाबा दाखला? आजकाल गरिबाचं एवढ्या लवकर काम होतं कुठं बाबू? मले उशीर होते ना, ते मले बी समजते, पण दाखला काय माझ्या हातात आहे दे ना. बाबू, परवाले आणखीन जातो म्हणतात बाळापूरले. नाही, उद्याच जा. ठीक आहे. आणि रमेश बाहेर निघून गेला. रात्र झाली. चंदू भाकर भाजी जेवला आणि गोदडीवर जाऊन झोपला. पण डोळ्यात झोप नव्हती. होती चिंता दाखल्याची. सकाळी पुन्हा चंदू तालुक्याच्या गावाला गेला. शेती पोटापुरती असूनही नापिकी. वीज भार नियमनामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण करण्यास निसर्ग कधीही मागे राहत नसते. चंदू बाळापूरला गेला खरा, पण दारातली बकरी एका खाटकाला विकून तिचे 1000 रुपये आले होते. ते घेऊन तो बाळापूरला आला होता. काय चंदू भाऊ? तहसीलमधला सेतू केंद्रातला कर्मचारी बोलला. दाखला पाहिजे साहेब.
मग काही आमच्या चहा पाण्याची सोय आणली की नाही? कालच बकरी विकली. हे घ्या 200 रुपये, 2 दाखल्याचे. शाबास. बाबूनं लवकरच 100च्या 2 नोटा खिशात दाबल्या. सायंकाळी 5 वाजता बाबूनं शेतूमधला उत्पन्नाचा व जातीचा दाखला चंदूच्या हाती दिला. चंदू घरी आला. अहो, ऐकलं काय? काय आणला बाबूचा दाखला? हो, बेस झालं. त्या रात्री चंदूला ताप भरला आणि इकडे रमेश दाखले देण्यासाठी शहरात जायला निघाला. रमेशने जातीचा व उत्पन्नाचा दाखला वार्डन सरजवळ दिला. दिवसभर कॉलेज केलं आणि बाबाची तब्येत चंदूची बरोबर नसल्यामुळं तो दवाखान्यात भरती असल्यामुळं रमेश सायंकाळी गावी डोंगरगावला जाण्यास निघाला. डोंगरगाव बस स्टॉपवर जेव्हा मी उतरलो तेव्हा पश्चिमेकडे सहस्राश्रम सूर्यनारायण आकाशात विविध व विपुल रंगांची उधळण करून आपल्या रंगमहाली चालता झाला होता. आपले पतिदेव रंगमहाली येत आहेत हे पाहून निशाराणीने आपल्या डोक्यावर लाजून साडीचा पदर घ्यायला सुरुवात केली होती. तिच्या साडीला चमचमणाऱ्या चांदण्याच्या टिकल्या दिसत होत्या. चांदराजा उलट्या गादीवर बसून खुदू खुदू हसत होता. सगळीकडे त्याचा अंधूक उजेड पडला होता. तशीही मला त्या स्टॉपवर उतरल्यावर हुरहुर वाटत होती. रात्रीला उतरण्याचा माझा एकट्याचा हा पहिलाच प्रसंग होता. बाजूला सडकेला लागून जय बजरंग हॉटेल नावाचे कपाळाला बोर्ड लावलेले झोपडीवाजा हॉटेल होते. तेथे मी गेलो. राम राम काका. राम राम. कोण रे तू? मला नाही ओळखलं. मी चंदूचा मोठा मुलगा. चंदू? सांभार. असं वय, आत्ता ओळखलं. रमेश हसला. पण तू एवढ्या रात्री का आलास? काका, माझा शासकीय वसतिगृहात नंबर लागला. त्यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला देण्यासाठी गेलो. इकडे बाबाची तब्येत बरोबर नाही म्हणून शहरातून गावाकडे चाललो. पोरा, रस्ता लई खराब आहे. पुढं स्मशानभूमी बी आहे. तिथं भूताखेताचं खरं नाही म्हणून म्हणतो राहा रातच्याला आत्तीसाच. नाही नाही काका, मला गेलं पाहिजे. बाबाची तब्येत बरोबर नाही. मला एक कप चहा पाजा फक्त. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. चहा घेऊन रमेश फाट्यावरून डोंगरगावला निघाला झपाट्यानं. रात्री 10 वाजले होते. तरीही गाव आलं नव्हतं. आता आकाशातली चंद्रकोरी ही भावकळी झाली होती. त्यामुळे सगळीकडे अंधार अंधार होता. त्या अंधारात दूरवर एका टेकडीवर विस्तव पेटलेला दिसत होता. वाटलं कुडकुडणाऱ्या थंडीत थोडं अंग शेकून घ्यावं, तेवढंच पुढं चालायला बरं वाटेल. बरं, टेकडी ही रस्त्याच्या फार लांब नाही, 1 फरलांगभर टेकडी. या टेकडीला गुलटेकडी असंही म्हणतात. गेलो त्या गुलटेकडीवर. पाहतो तर इथं एक झोपडी. झोपडीबाहेर विस्तव पेटून कुणी तरुणी बसली होती. त्या तरुणीचं वय फार जास्त नव्हतं. कुमारीच दिसत होती. टेकडीच्या अंतरावर एक विहीर होती, एक झोपडी होती. कदाचित ही तरुणी या झोपडीतच राहत असावी. मी विस्तवाजवळ बसलो. कोणत्या गावचे? तरुणी उद्गारली. डोंगरगावचा आहे मी. असं काय? तुम्ही? मी इथलीच. एकट्याच? काय नाव? गुल्लेरी. छान आहे. तुम्ही इथं एकट्याच राहतात? सवय आहे मला. अशी कशी सवय? शाळा सोडल्यापासून इथेच राहते मी. किती शिकलीस? 12वी झाले. ती हसली. कुणाच्या तरी प्रेमात पडले. कुणाच्या? इथल्याच सरपंचाच्या पोराच्या, शेखरच्या. छान आहे. मला दिवस गेलेत. मी लग्नाचा हट्ट धरला पण तो नाही म्हणाला. का? कल्पना नाही. उलट मला रोज फिरायला इथे घेऊन यायचा.
खरं? एक दिवस तो मला एकटीला सोडून निघून गेला. तेव्हापासून माझे मुक्काम या गुलटेकडीवरच आहे. आलं लक्षात. मुलगी खरंच सुंदर होती, हसत होती. रात्रभर तुम्ही इथं थांबा, सकाळ होताच चालते जाल. आता 11:30-12 वाजत आलेत. नाही, मला गेलं पाहिजे. बाबाची तब्येत बरोबर नाही. बरं, आग्रह करणार नाही, पण माझी झोपडी तर पहा. ठीक आहे, चला झोपडीत. नाईलाजाने मी झोपडीत गेलो. एका फाटक्या चादरीवरती बसली. एका कोपऱ्यात मी. ती लाजली. तुम्ही डोळे बंद करा, गंमत दाखवते. मी डोळे बंद केले. अचानक जाणवलं ती आपला हात पाठीवरून माझ्या गळ्याभोवती आवळते आहे आणि तिचे हात नसून भयानक हिंस्र पशूचे लोखंडी पंजे आहेत. मी चटकन डोळे उघडले आणि पाहतो तर चादरीवर गुलेरी नाही, अस्ताव्यस्त व अवाढव्य हाडांचा सांगाडा आहे. तो पाहून मी ओरडलो. साऱ्या अंगावर भीतीनं काटा उभा राहिला. तो सांगाडा माझा जीव घेण्याच्या बेतात होता. मी तसाच धावपळ करून झोपडी बाहेर आलो आणि पळत राहिलो, मागे न पाहता. गावात घरी आलो तर आईनं दार उघडलं. बाबू, एवढ्या रात्री तू? मी आत गेलो आणि सरळ खाटेवर झोपलो. 3 दिवस एकसारखा मी बेशुद्ध होतो. तिकडे बाबा आजारी होते. आईनं कुण्या मांत्रिकाला घरी बोलावलं, तरीही रडणं सुरूच तिचं. 4थ्या दिवशी मी शुद्धीवर आलो. नंतर मला कळलं, गावच्या अण्णा पाटलाच्या पोरानं, शेखरनं पारद्याच्या पोरीसोबत गुल्लेरीसोबत प्रेमाचं नाटक केलं. प्रेमाच्या अनाभागा घेतल्या होत्या. त्याच रात्री शेखरनं त्या टेकडीच्या विहिरीत गुलेरीला ढकलून दिलं होतं. दुसऱ्या दिवशी गुलेरी लोकांना विहिरीत तरंगताना दिसली होती. तेव्हापासून बऱ्याच लोकांना गुलेरी दिसतेय. मला मात्र त्या प्रसंगाची आठवण झाली की भीतीनं अंगावर काटा उभा राहतो. दुपारी पोस्टमननं पत्र दिलं. अण्णा पाटलानं ते घरात दाखवलं. नागपूरवरून बेबी येणार होती. येत्या 27 तारखेला. सायंकाळी बैलगाडी फाट्यावर बोलावली होती. घरात सर्वांना आनंद झाला. मोठा भाऊ शेखर, त्याची पत्नी शोभा आणि धाकटा आनंद आणि बेबी डॉक्टरकीचं शिक्षण घेऊन येत होती. त्यामुळे सर्वजण 27 तारखेची आवर्जून आठवण ठेवून होते. ती तारीख कधी लवकर येते याची उत्कंठा लागलेली. अण्णा पाटलाने गडी माणसाला घर स्वच्छ करायला सांगितलं. गादी लोड व्यवस्थित करायला सांगितले. घरातील वस्तू नीटनेटक्या लावल्यात. कारण पुष्कळ दिवसांनी मुलगी डॉक्टर होऊन आज घरी गावायला येते. 27 तारीख. दिवस उजाडला. अरे शंकर. जी मालक. अरे आटोप लवकर, तुला बैलबंडी घेऊन बेबी ताईला आणायला फाट्यावर जायचंय. तेव्हा लवकर तयारी कर. हो मालक. मी येत नाही, तूच जा. हो मालक, मी घरून तिला सांगून येतो. तिला? कुणाला? घरच्या लक्ष्मीला. अरे तुला काय तिथं मुक्कामाला जायचं आहे काय? नाही. मग जा लवकर बैलबंडी घेऊन. हो. आणि शंकरनं बंडीत तडवं अंथरलं, लोड घेतले आणि निघाला जायला. दुपारी 12:30 वाजता बेबीताई, शेखरबाबू, त्यांच्या पत्नी आनंदबाबू एसटीतून उतरले. सर्व मंडळी फाट्यावर इकडे तिकडे पाहू लागले. बाजूला छोटीशी हॉटेल होती. बाजूलाच नळ होता. येणारे जाणारे प्रवासी याच नळाचे पाणी पित असतात. थोडी विश्रांती घेत असतात. मंडळी नळावर गेली. तेवढ्यात, अहो छोटे पाटील. आम्ही आवाजाच्या दिशेनं पाहिलं. मी तुमचीच वाट पाहतोय. चला, बैलगाडी तयार आहे. थांब, मला पाणी प्यायचंय. आम्ही पाणी प्यायलो. हातपाय तोंड धुतले, नॅपकिनला पुसले आणि म्हणालो, शंकर चल आता. चला पाटील.
आम्ही बैलगाडीत बसलो. बैलगाडी घुंगराच्या तलावर दुडू धावू लागली. शंकर अधूनमधून पीक पाण्याची माहिती देत होता. आम्ही ऐकत होतो. शंकर आमचा जुना व विश्वासपात्र नोकर. त्याला अण्णासाहेबांनी बैलगाडी घेऊन फाट्यावर पाठवलं होतं. 8 दिवसांपूर्वीच मी अण्णांना पत्र पाठवलं होतं. आम्ही येण्याची तारीख कळवली होती आणि त्याप्रमाणे शंकर फाट्यावर हजर झाला होता. बोलण्यात आम्ही गावात शिरलो. महादेवाचं मंदिर लागलं. आम्ही हात जोडले. पुढे बाजाराचं मोठं पटांगण आलं. तेथे गर्द निंब वृक्षाची गर्दी होती. हे सगळं ओलांडून आम्ही आमच्या प्रशस्त वाड्यासमोर आलो. बैलांच्या घुंगराचा आवाज ओळखून अण्णा आई दारात उभे होते. आम्ही हसलो. अण्णा आईही हसली. आम्ही त्यांच्या पाया पडलो. तसं त्यांनी आम्हाला छातीशी लावलं. आयुष्यमान व्हा. त्याने तोंड भरून आशीर्वाद दिला. आमची बेटी आता डॉक्टर झाली. आनंद झाला आम्हाला. ती हसली. घरात आली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाटील आणि बेबी फिरायला स्वतःच्या मळ्यामध्ये गेली. 20 एकराचा संत्रा, मोसंबी आणि पेरूचा मळा होता. बेबीनं पोटभर पेरू खाल्लेत आणि सांज वेळेला अंधार पडू लागला. तसे ते दोघे गावाकडे येऊ लागलेत. गावाजवळच महादेवाचं मंदिर लागलं. बेबीनं दुरूनच नमस्कार केला. बाबा, हे मंदिर एवढं जीर्ण का हो? अगदी अवशेष पडलेत, भिंती पडल्यात. गावचं राजकारण पुरी. राजकारण? होय, ह्या गावची पंचमंडळी आहेत. त्यातला अध्यक्ष रावसाहेब म्हणतो तूर्त देवस्थानाच्या जमिनीतून पाहिजे तेवढं उत्पन्न मिळालं नाही, म्हणून मंदिर काही दिवसांनी बांधू. आणि सेक्रेटरी म्हणतो तुम्ही पैसा देऊ नका, मी स्वतः मंदिर बांधतो. मग चांगली गोष्ट आहे बाबा. पण इथे अध्यक्षाची प्रतिष्ठा आडवी येते ना. तरीही थोरात सेक्रेटरीनं ते जुनं मंदिर पाडलं. कशासाठी? अगं, नवीन बांधण्यासाठी. बरं, मग रावसाहेबांनी थोरात विरुद्ध पोलिसात तक्रार दिली. मग काय बेटा, कोर्टात केस चालली या. कोर्टानं निर्णय दिला. काय दिला? मंदिर पूर्वी जसं पडलेल्या अवस्थेत होतं तशाच अवस्थेत आरोपीनं ते बनवून द्यावं. शाबास. आता ते कसं बनवता येईल? म्हणूनच जैसे ते पडून आहे. आता पुन्हा अध्यक्षानं नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. बेबी खळखळून हसली. एकूण 2 माणसांच्या भांडणात देव बिचारा नुसता अडकून पडलाय. बिचारा देव. बोलता बोलता ती दोघं गावात आली. समोर गौतम उभा होता. काळी पॅन्ट, पांढरा शुभ्र शर्ट, इन केलेला उंच पूर्ण, काहीसा काळा सावळा पण तरीही हसरा चेहरा, आकर्षक दिलखुलास व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व होतं त्याचं. नमस्कार पाटील काकाजी. नमस्कार. ही आपली बेबी ताई ना? इश, बाई नाही काही, बेबी फक्त. सॉरी, बेबी. दोघेही खळखळून हसले. अण्णाही हसले. केव्हा आली नागपूरवरून? कालच आले मी. मला ओळखलं नाही? कसं ओळखणार? श्रीमंतांची आणि प्रतिष्ठेची झापडं डोळ्यावर आहेत ना. असं तो म्हणणार होता, पण तो एवढंच म्हणाला, अगं मी गौतम, आपण शाळेत बरोबर होतो. आत्ता आठवलं. अरे किती मोठा झालास तू. आणि तू सुद्धा मोठी आणि सुंदरही. ती खळखळून हसली. तोही हसला. येईन घरी भेटायला. जरूर ये, पण काकाजींची परवानगी पाहिजे. तुम्ही दोघं एका शाळेत शिकलेत, बालमित्र आहात, त्यात माझ्या परवानगीची गरज काय? ये ना घरी. तो हसला. तीही हसली. आणि नेमकं त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं की बेबीच्या डाव्या गालावर गोल गोड तीळ आहे. तिचा जन्म बहुधा कोजागिरी पौर्णिमेत झाला असावा असं तिचं सौंदर्य होतं.
त्या सौंदर्यानं, त्या तिळानं त्याच्या मनाच्या कुठल्या तरी कप्प्यात सॉफ्ट कॉर्नर तयार केला आहे. बरं, अंधार पडतोय. अच्छा, बाय. ती दोघं रस्त्यानं लागली आणि गौतम त्याच्या रस्त्यानं. नुकतीच हिवाळ्याला सुरुवात झाली. हळूहळू थंडी आपले पाय पसरू लागली होती. शेतजमीन धान्याच्या भाषेत काव्य बोलू लागली होती. रब्बीची पेरणी आटोपली होती. आता विशेष शेतीचे कामधंदे नव्हते. त्यात बऱ्याच दिवसांपासून कुठे गेलोही नव्हतो. म्हणून जिल्हा परिषदेला जाऊन 3 पत्राचे वाटप कधी होते पाहू म्हणून गौतम अकोल्याला जायला निघाला. असा सारा विचार करून तयारी करून गौतम फाट्यावर आला. एसटीला वेळ होता म्हणून तो पिंपळाच्या ओट्यावर बसला. तेवढ्यात, काय भाषा, अकोल्याला चालला काय? हो. बाजूला नामदेव मामा उभे होते. आखूड मळलेलं धोतर, अंगात 2 शिखांचं बांडीस, डोक्यावर मळकी टोपी, ही त्यांची नित्याची वेशभूषा. त्या वेशभूषेला साजेशीच त्यांची भाषाही. तिकून वापस कधी येशील? उद्या येईन. मग आपलं काम करजो बुवा. त्यासाठी मी फाट्यावर आलो. आता तू घरचाच पोरगा भेटला. कोणतं? तुले माहीत आहेच, आपल्या माणूसमारी वावराची भानगड, आपली आणि चंपा शेटची. सायाच्यानं निरा वावराचा धुरा फोडला. हो, त्यावरून त्यानं कोर्टात केस टाकली ना? हो ना, त्यालाही झटक्यानं मलाही बी. बरं, तो मोठं लोक आहे, आपण गरीब. एका एकरासाठी मला बी फालतू हेलपाट आहे. आता काम काय आहे? तू कोर्टात जाऊन ढेकण्याला भेटजो बुवा. ढेकण्या? हो. तुमचा वकील ना? हो, तोच. मग नानासाहेब ढेकणे म्हणा ना. नाही, मी काय, सारे पक्षकार त्याला ढेकण्याच म्हणतात. ढेकण्यासारखा पक्षकाराचे रगत ओढतो तू. तू म्हणशील मामा कसा म्हणते. मी कशाला म्हणू? तसं नाही भाषा, तू अजून लहान आहेस. हो, खरं आहे. बरं, तुम्ही काय सांगत होते? तर तू वकिलाला भेट आणि पुढची तारीख कोणती दिली ते पाहिजे. तिच्या मायची खटखट या चंपा शेटनं निरा बिन पाण्याची करून लावली. तू म्हणशील मामा कसा म्हणते. पुन्हा तेच. मागच्या तारखेला मामाला कोर्टात कटघऱ्यात उभं केलं होतं. न्यायाधीश विचारित होते. नामदेव मामाला बोलायची आपली नेहमीची सवय. तुम्ही म्हणसाल साहेब, हे नामदेव मामा कसे म्हणतात? यात सारी चूक चंपा शेटची आहे. त्यानंच महावावराचा धुरा फोडला. तुम्ही म्हणसाल. मी कशाला म्हणू? न्यायाधीश चिडले होते. तुला काय म्हणायचं असेल ते म्हण. उगाच आपण तुम्ही म्हणसाल लावलंय. मग मात्र मामाची बोलतीच बंद झाली. पण एकूण आमच्या 5-50 घराच्या गावात त्यांना सारं गाव मामाच म्हणे. मामांना झाडापाल्याची औषधी समजत असे. त्यामुळं आयाबाया त्यांच्याकडे येत. मामाजी, ही माई पोरगी रातभर रडून राहिली. काही खाल्लं होतं काय तिनं? शिळी भाकर आणि बेसन खाल्लं होतं. दाखव. बापरे, पोटाले फुगारा आहे. संडास साफ नाही तिची. थांब, मी तिला सनमाईकची पावडर देतो. द्या बरं. आणि मामानं 3 पुड्या बांधून दिल्या. कोमट पाण्यासोबत दे. तिची संडास साफ झाली की रडणं थांबल. आणि झालंही तसंच. एकदा कुंभारचा संतोष आला. मामा, पाय लई दुखते. काय झालं रे भाषा? बंडीहून पडलो. दाखव. पहा, खरंच गुडघा सुजला रे. 2 दिवस झाले तडपून राहिलोय. मग माया घरी का आला नाहीस? तुम्ही भजनाला जायला होते. हो गड्या. मग मामानं आंब्या हळदीचा लेप त्याच्या गुडघ्याला लावला.
बाकी मामाला जशा औषधी समजत तसे भजनही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे त्यांचं आराध्य दैवत. गावातल्या भजन मंडळात त्यांचा आवाज एकदम पहाडी, राष्ट्रसंतासारखाच समजा. मनी नाही भाव देवा मले पाव, देव अशान भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. हे भजन एकदम मनाला जाऊन भिडत असे. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. शुद्ध आचरणा वाचून नाही भेटायचा देव रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. या कडव्याच्या ओळीत ते तल्लीन होत असत. म्हणूनच त्यांना दुरून दुरून बोलावणं येत असे हे नामदेव मामा. स्टँडवर भेटल्यावर त्याने ढेकणे वकिलांना भेटून पुढची तारीख विचारायचं काम मला सांगितलं होतं. तेवढ्यात एसटी आली. मामा येतो, आपलं वकिलाला भेटतो, सकाळी आलो की घरी येईन मी. बरं. गौतम एसटीत बसला. मामा घराकडे गावाकडे जाताना दिसले. आता मामाने 40शी गाठली होती, पण अजून लग्न केलं नव्हतं. बस एकटा जीव सदाशिव. घर म्हणजे लहानशी झोपडी. त्या झोपडीतच खाण्यापिण्याचे डबे, बाजूस चूल, एका बाजूनं खाट, असा त्यांचा संसार होता. एकदा मी लहान असताना गमतीतच त्यांना विचारलं होतं, मामा मामी कुठं आहे? मला वाटलं रागावतील, पण नाही. ते भावनाप्रधान होऊन म्हणाले, होती मामीही होती, एक पोरगी होती, थांब तुला दाखवतो. मामाने एका जुना टिनाच्या पेटीतला एक जुना फोटो काढला. फोटोत मामा होते, बाजूला मामी होती आणि तिच्या मांडीवर पोरगी होती. छान संसार होता आमचा. हो, पण कुणाची तरी नजर लागली. मामाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. तिले कॅन्सर झाला होता, इलाज केला, मुंबईला बी नेली होती, पण वाचली नाही. आणि पोरगी तिच्या मामानं नेली होती. 6 महिन्यानं त्यांचा बी निरोप आला. एका रात्रीतून बिमार पडली आणि तीही देवाघरी गेली. हे ऐकून मी सुन्नच पडलो होतो. देव तरी माणसाला काय काय वाईट संकट देतो. खरं म्हणजे मामासारख्या सरळ साध्या माणसाला देवानं संकट द्यायला नको होती. पण मग देव आणि दैव याला भाव देईल कोण? पोटासाठी मामाने अनेक धंदे केले. त्यापैकी एक बोंबील मच्छी विकायचा. मामा, हे घरोघरी तुम्ही पेटी घेऊन हिंडताय, विक्री होते काही? होते ना, होते. परवा मांगवाड्यात गेलतो, चांगली 50 रुपयांची विक्री झाली. बरं आहे बुवा, तुले सांगतो भाषा, मच्छी विकल्या गेल्या तर गेल्या, नाहीतर आपण आहोतच तयार. तुमचे तुम्ही. पहिले खात नव्हतो, पण देवानं आपला संसार मोडला आणि आपण देवधर्म सारं सोडून दिलं. मामा म्हणे मोकळे बोलत. त्यात डावपेच नसे. परवाला ते मला वाण्याच्या दुकानाजवळ भेटले. भाषा, डॉक्टर आला होता, तुमची तब्येत बरोबर नाही? तब्येत चांगली आहे. मग ऑपरेशन करा म्हणे, कुटुंब नियोजनाचं. हो, ते तुम्ही एकदा. त्याला कोण सांगते 1000 रुपये देतो म्हणे. मग येतो म्हटलं, 1000 रुपये येतात कुठून? आणि मामानं दुसऱ्यांदा कुटुंब नियोजन करून घेतलं. तर असे होते नामदेव मामा. मामा कोण? मी गौतम. ये ये ये. काय झालं? तब्येत चांगली नाही भाषा. काय झालं? मेंदूजर झाला म्हणतोय डॉक्टर. गेले वर्षभर इलाज चालूच होता. मग आराम? पडला होता, पण जास्त तब्येत कालपासून बिघडली. तुला एसटीत बसून निरोप दिला आणि घरी आलो तर एकदम खालीच पडलो. मला वाईट वाटलं.
नामदेव मामा साऱ्या गावचे मामा, तसे माझेही होते. मामापेक्षा माझे ते मित्र जास्त. त्याने अनेक गोष्टी मला सांगितल्या होत्या. हे पहाय बाबू, माणसानं अभ्यास करावं, अभ्यासात वेडं पिसवावं, तरच आपण आपलं ध्येय गाठू शकतो. अशावेळी मी कान देऊन ऐकत असे. गौतम, तुले ध्रुवबाळाची गोष्ट तर माहीतच आहे. सावत्र आईनं बाबाच्या मांडीवरून उठिलं म्हणून आढळपद मिळवण्यासाठी तो अरण्यात गेला. ईश्वर भक्ती केली आणि आढळपद मिळवलं. गौतम मामाचे विचार ऐकून सुन्नत झाला. एकलव्याची गोष्ट तशीच. माहीत आहे मामा, गौतम बोलला. मला काय, साऱ्या गावालाच माहिती आहे. मामा हसले. अशावेळी मामा हलदर न वाटता पदवीधर वाटतं. मी त्यांचा प्रामाणिक श्रोता होतो. बराच वेळ झाला. मामा, चलतो आता. तुमची कोर्टाची पुढची तारीख 21 भेटली. बरं बरं, जा आता तू. आणि गौतमनं मामाचा अखेरचा निरोप घेतला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.